आजचा जो तुझ्याशी मी डिस्कशन करणार आहे ते क्रिकेटवर करणार नाही आहे. इच्छा अशी आहे की अदर साइड ऑफ तेंडुलकर लोकांना कळावी, थोडासा प्रकाश पडावा. कारण तू या बाबतीत कमी बोलतोस. मला माहिती आहे कित्येक वेळेला चॅरिटीचं काम करून झाल्यानंतर जेव्हा मी तुझ्या पाठीमागे लागतो की लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तेव्हा तू म्हणतोस मी हे समाधानाकरता करतो. परंतु आज मात्र मला तुला नक्कीच 4 गोष्टी वेगळ्या विचारायच्या आहेत. सचिन, हा प्रसंग आठवतो तुला? चंदीगडमध्ये हा मुलगा ज्याचं नाव फतेह आहे तो भेटायला आलेला होता. हा फतेहचं स्पायनल कॉर्डला मेजर इंजुरी झाली होती. हा अर्थातच सचिनचा चाहता होता. त्याच्या गळ्यामध्ये एक कडा असतं आणि कमरेला एक एवढ्या आकाराचा पट्टा आहे आणि मध्ये कम्प्लिटली त्याचं जॅकेट आहे. त्या जॅकेटशिवाय तो बसू सुद्धा शकत नाही. असा खेळाडू, असा हा फतेह जेव्हा सचिनला भेटला तेव्हा सचिन त्यांनी सही कुठे घेतली होती ते आठवतंय तुला? फतेहची सही तू कुठे केली होती? कारण फतेहनी त्यावेळेला सांगितलेलं होतं की माझी 2 लाईफलाईन आहेत. एक म्हणजे हे जॅकेट आणि दुसरं म्हणजे मला जगायला उभारी, प्रोत्साहन किंवा प्रेरणा देणारा तेंडुलकर. या 2 गोष्टींची लिंक मला करायची आहे. म्हणून त्या जॅकेटवरती सचिनची सही गेली होती. आणि भल्या भल्या फास्ट बॉलर्सना तोंड देताना सचिनचे पाय कधी डगमगले नाहीत. या जॅकेटवरती सही करताना सचिनचे हात थरथरत होते. सचिन, अशा मुलांना जेव्हा तू भेटतोस, कारण मी कित्येक वेळा पाहिलं की धनदांडग्यांना भेटताना तू कदाचित बॅकफुटला असतोस, पण या मुलांना तू कधीही नाही म्हणलेलं नाहीयेस. काय याच्या मागची भावना? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार माझ्याकडनं. मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण आपली हेल्थ ग्रांटेड पकडतो. हे बाकीचे जे बरेचसे फिजिकली चॅलेंज असतात, काही मेंटली चॅलेंज पण असतात, त्यांच्या अडचणी वेगळ्याच असतात आणि वेगळ्या लेवलला असतात. आपण इनव्हेरेबली आयुष्यात कंप्लेंट करायला तयार असतो. मी ऑलवेज माझ्या घरी पण मुलांना सांगतो की प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. एक इज तुम्ही सकाळी उठून देवाला हात जोडून थँक्यू म्हणू शकता फॉर व्हॉट एव्हर यू हॅव इन लाईफ, किंवा दुसरी साईड नाण्याची असते की तुम्ही दर दिवशी सकाळी उठून देवाला कंप्लेंट करू शकता फॉर व्हॉट एव्हर यू डोंट हॅव इन लाईफ. सो यू नीड टू फिगर आउट की यू वॉन्ट टू बी हॅपी अँड थँक फॉर व्हॉट यू हॅव, or you want to be constantly unhappy for what you don't have in life. मला वाटतं अशा सगळ्या मुलांना भेटून मला त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन मिळतं. आणि आयुष्यात जे बऱ्याच वेळेला रियालिटी चेक लागतो आपल्याला, तो माझा रेग्युलर ऑन कॉन्स्टंट बेसिस होतो. आणि मी स्वतःच नुसता भेटत नाही, पण मी ऑलवेज सारा, अर्जुन दोघांनाही एनकरेज करतो की माझ्याकडे घरी अनेकदा मेक अ विश फाउंडेशनची पण मुलं येतात. मी नॉर्मली घरी फार कमी लोकांना इन्व्हाइट करतो कारण ती माझी एक प्रायव्हेट स्पेस आहे. पण मेक अ विश फाउंडेशनच्या मुलांना मला कधीच डोक्यात असा विचार आला नाही की मी यांना इन्व्हाइट घरी करायला हवं की नाही. आय हॅव ऑलवेज एन्जॉयड हॅव्हिंग देअर कंपनी ॲट होम. आणि जर काय मला नुसतं भेटून ते थोड्या वेळासाठी आपल्या सगळ्या अडचणी, सगळे चॅलेंजेस विसरू शकतात थोड्या वेळासाठी आणि हसायला परत शिकू शकतात. आय थिंक दॅट मीन्स अ लॉट टू मी. ते सॅटिस्फॅक्शन जे आहे विच इज प्राइसलेस. सचिन, पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरला आपण गेलो होतो. जवानांबरोबर जेव्हा तू भेटायला जातोस आणि जवान तुम्हाला क्रिकेटर्सना हिरो म्हणतात तेव्हा तू अक्षरशः लाजल्यासारखा झाला होतास. आणि आम्ही हिरो नाही आहोत, ते हिरो आहेत खरे. आम्ही एंटरटेनर्स आहोत, यू कॅन से. येस, आमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी असते, पण आमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी फक्त गेमची काळजी घेण्याची असते. त्यांच्याकडे बऱ्याच मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि सर्वात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी इज टू टेक केअर ऑफ आवर नेशन. आय डोंट थिंक त्याच्याहून कुठची मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असू शकते. मला आठवतं या क्षणी ते आपल्यासाठी बास्केटबॉल गेम पण खेळले होते
आणि जोरात खेळले होते. हो 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 थोडे अग्रेसिव्ह पण झाले होते मला आठवत आहे. इट वॉज गुड कम्पेरेटिव्ह बास्केटबॉल. पण परत आय मीन त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल बघून इन स्पाईट ऑफ मेजर लॉसेस इन लाईफ जे थोडक्यात आपण म्हणू शकतो की हे लॉस जी झालेले आहेत त्यांच्यात ते इररिपेरेबल लॉस आहेत, बियॉन्ड वन्स इमॅजिनेशन. कारण स्वतःला जेवढं दुःख असतं ते ऑलवेज स्वतःलाच माहिती असतं, समोरच्याला नुसतं दिसत असतं, पण यू ॲक्च्युली फील द पेन. ते ती पेन अजिबात दाखवत नाहीत आणि दे आर एबल टू स्माईल विच इज क्लिअर इंडिकेशन की आपले जवान्स किती स्ट्रॉंग असतात मेंटली आणि इन स्पाईट ऑफ व्हेरियस चॅलेंजेस दे आर एबल टू स्माईल. हा प्रसंग आहे की जेव्हा इंडियन टीम 2004 साली पाकिस्तानला गेली होती आणि शौकत खानम हॉस्पिटल जे इम्रान खान साहेबांनी उभारलेलं आहे तिथं हा मुलगा होता. मी मागच्या बाजूला होतो त्यामुळे ती शेजारची ताई जी होती ती हसत होती आणि हा मुलगा काही केला बोलायला तयार नव्हता. तेव्हा नाव काय आपका नाम क्या है सचिन तिला त्या मुलाला विचारत होता आणि ती ताई जी शेजारची आहे ती म्हणली वो बता नहीं रहा है क्योंकि अगर बताएगा तो आप डर जाओगे. तर सचिनला कळे ना. मी म्हटलं क्यों मैं डर क्यों जाऊंगा. नहीं उस बच्चे का नाम ओसामा है. आणि सचिनने हँड्सअप केलं आणि तो मुलगा एकदम हसायला लागला आणि नंतर मग त्यांची गप्पा झाली. सचिन ही जे खरोखर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आलेले लोक असतात, कित्येक वेळेला आपण म्हणतो की पार्टीचा SMS केला की 10 जण 2 मिनिटात जमा होतात, परंतु रुग्णालयात कोणाच्या बाजूला बसायचं म्हटल्यानंतर अरे मला वेळ नाहीये, अरे जायला रुग्णालयात जाऊन शेवटच्या टप्प्यावर आयुष्याच्या असणाऱ्या माणसाला भेटणं ही सोपी गोष्ट नसते, परंतु ती करणं हे गरजेचं असतं कारण ती सुद्धा एक मोठी सेवा आहे. या लोकांना तू भेटतो तेव्हा काय समाधान मिळतो तुला. ती एक जी वेळ असते ती आय थिंक आय वुड से की वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट सिच्युएशन्स दॅट आय हॅव dealt with. Various occasions I've met these unfortunate children. जे सर्वात त्रासदायक गोष्ट त्यात अशी असते की आई बाबांना माहिती असतं की आपल्या मुलाकडे जास्त वेळ नाही आहे. अँड आय डोंट थिंक देअर कुड बी अ ग्रेटर लॉस दॅन दॅट. आणि त्यांच्याबरोबर जस्ट जोक्स मारणं आणि त्यांना ती गोष्ट विसरवणं की त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि व्हेरियस चॅलेंजेस आहेत त्यांच्यासमोर, ती विसरवणं हा माझा प्रयत्न असतो. आणि मी ऑलवेज प्रत्येक त्या अनफॉर्च्युनेट पेशंटला हेच बिलीव्ह करायचा प्रयत्न करतो की सगळं ठीक होणार आहे आणि नेक्स्ट टाईम आपण भेटू त्याला आपण दोघे क्रिकेट मॅच खेळूया माझ्या घरीच. तर मला एक्झॅक्टली काय वाटतं हे सांगण्यापलीकडे आहे ऑनेस्टली. कारण बऱ्याच वेळेला असं पण झालंय की मला रडणं कंट्रोल करता आलं नाही आहे, त्यामुळे मी रूममधनं उठून गेलेलो आहे, दुसऱ्या रूममध्ये गेलो आहे काहीतरी कारण काढून. मी बऱ्याच वेळेला मी जसं आधी बोललो की माझ्या मुलांनाही तिकडे बसवतो, सारा अर्जुनलाही, दोघांनाही इट इज इक्वली इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की आपण किती लकी आहोत, आपण किती फॉर्च्युनेट आहोत की आपल्याला काही मेजर हेल्थ प्रॉब्लेम्स नाही आहेत. बाकीच्या सगळ्या गोष्टी लहानसहान असतात की मला नवीन आयफोन हवा आहे किंवा आयपॉड हवा आहे किंवा नवीन शर्ट घ्यायचा आहे, शूज घ्यायचे आहेत, ह्या सगळ्या लहानसहान गोष्टी आहेत सगळ्या. ह्या गोष्टी आपल्याला देव दाखवत नाही, ह्याच्याबद्दल मी ऑलवेज त्यांना सांगतो की वी नीड टू प्रे आणि थँक दी ऑल मायटी फॉर वॉट एव्हर वी हॅव इन लाईफ. डोंट कंप्लेन. त्याने तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत दे वोंट बी हॅपी विथ यू. आजूबाजूच्या लोकांना तुमची कंपनी आवडायला पाहिजे आणि त्यासाठी इट इज इम्पॉर्टंट दॅट यू स्टे पॉझिटिव्ह अँड अप्रिशिएट नॉट जस्ट वॉट यू हॅव बट अप्रिशिएट वॉट अदर्स हॅव ऑल्सो बीन एबल टू अचीव्ह आणि शेअर दॅट हॅपीनेस. ज्यावेळेला तुम्ही तुमचा हॅपीनेस शेअर करता आजूबाजूच्यांबरोबर त्यांच्यावरती पण तो एक पॉझिटिव्ह इफेक्ट पडतो. आणि ज्यावेळेला ही लहान मुलं येतात माझ्या घरी मी तोच प्रयत्न करत असतो की त्यांच्यावरती पण तो पॉझिटिव्ह इफेक्ट असावा आणि त्यांना एक दोन गोष्टी अशा आपण बोलून मे बी एखादा जोक सांगितला किंवा कोण फेवरेट फिल्म स्टार आहे किंवा कोण फेवरेट स्पोर्ट्समन आहे काय वॉट एव्हर, त्याने थोडं एक हसण्याचं एक कारण द्यायचा प्रयत्न करतो आणि काय नाही. सचिन,
26/11च्या 1 वर्ष जेव्हा पूर्ण झालं त्यावेळेला आपण गेटवे ऑफ इंडियाला जाऊन ही श्रद्धांजली वाहिली होतीस आणि तू असं एकदा म्हणल्याचं मला आठवतंय की तुझ्या सर्वोत्तम शतकांपैकी मद्रासला केलेलं शतक हे खूप वेगळं होतं. काय सांगशील त्याच्याबद्दल? अरे ह्या क्षणाबद्दल काही डिस्क्राईब करायचं तर आय एम स्पीचलेस, कारण मला अगदी नीट आठवतंय आम्ही कटकला वन डे मॅच खेळत होतो इंग्लंड अगेन्स्ट, आणि त्यावेळेला तो अटॅक सुरू झाला मुंबईवरती. पहिल्यांदा सगळ्या प्लेयर्सना असंच वाटलं की असं काहीतरी गँग वॉर सुरू आहे आणि ते संपेल म्हणून. तर ड्रेसिंग रूममध्ये आम्ही ते बघत होतो मॅच झाल्यानंतर. मला वाटलं मे बी हॉटेलपर्यंत जाईसपर्यंत बंद होईल, मॅक्सिमम 1 तास चालेल वॉटेवर. कटकहून भुवनेश्वरला रात्री जायला बराच वेळ लागला आम्हाला, कारण सगळ्या गाड्या होत्या. ऑलमोस्ट एक 40-50 हजार लोक आलेले मॅच बघायला, आणि त्या गाड्या सगळ्या क्लिअर होईसपर्यंत वेळ लागला आणि जर्नी पण थोडीफार लांब होती. पण हॉटेलवरती पोचल्यानंतर पण आम्हाला रिअलाईज झालं की ही गोष्ट कमी होत नाही पण वाढत चालली आहे हळूहळू. आणि नंतर त्याची डेप्थ काय आहे ते कळलं 1-2 दिवसात. पण ज्यावेळेला इंग्लंड परत मॅच खेळायला आले, आय थिंक इंग्लंड त्या मॅच नंतर लगेच परत गेले. दे वर बेस्ड इन दुबई इफ आय एम नॉट मिस्टेकन, आणि दुबईला ते ऑलमोस्ट एक 5-6 दिवस थांबले होते. टेस्ट सिरीज पुढे जाणार की नाही हे कोणालाच माहिती नव्हतं. आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की मे बी इंग्लंड येणार नाही परत. पण मला वाटतं तो एक जो क्षण होता तो इंडियन क्रिकेटसाठी फार मोठा होता क्षण, ज्यावेळेला इंग्लंड अग्रीड टू कम बॅक अँड प्ले टेस्ट क्रिकेट. कारण समजा इंग्लंड आलं नसतं त्यावेळेला तर इट वुड हॅव हॅड अ ह्यूज इम्पॅक्ट ऑन इंडियन क्रिकेट मला वाटतं. तर आयड लाईक टू थँक इंग्लंड टीम फॉर कमिंग बॅक टू प्ले क्रिकेट इन इंडिया. आम्ही चेन्नईत गेलो त्यावेळेला सगळ्यांचं डिस्कशन एकच होतं की तो अटॅक झाला आणि कोणाला वाटलं नव्हतं की एवढा मोठा होईल अटॅक. मॅच खेळण्याच्या कोणी फ्रेम ऑफ माइंडमध्ये अजिबात नव्हते. मॅच सुरू झाली, फॉर ऑलमोस्ट पहिले 3-3.5 दिवस इंग्लंड डॉमिनेटेड, आणि नंतर अशी एक सिच्युएशन होती की आम्हाला जेवढा वेळ काढता येईल तेवढा टेस्ट मॅचमध्ये वेळ काढून मॅच सेव्ह करण्याचा विचार करायला लागत होता थोडाफार. तेवढ्यात झहीर खान बोल्ड अ ब्रिलियंट स्पेल, आणि त्याने पटकन 2-3 विकेट काढल्या आणि मोमेंटम चेंज झालं हळूहळू. इंग्लंडला जेवढे पाहिजे तेवढे फास्ट रन्स करता आले नाहीत, आणि त्याने डिक्लेअर केलं त्यावेळेला आय थिंक वी नीडेड 374 टू विन चौथ्या इनिंगला. आणि विथ देअर बॉलिंग अटॅक हार्मिसन, फ्लिंटॉफ, अँडरसन, पानेसार आणि ग्रॅम स्वॉन, पॉसिबली वन ऑफ द बेटर अटॅक्स इन द वर्ल्ड त्यावेळेला. ऑन अ डिफिकल्ट पिच टू स्कोर 374 वॉज अ ह्यूज चॅलेंज मला वाटतं. वीरूने आम्हाला जी स्टार्ट दिली ती चौथ्या दिवशी संध्याकाळी, आय थिंक बाय द एंड ऑफ द डेज प्ले वी वर इन अ पोझिशन टू ॲक्च्युली क्लोज द गेम ऑन द 5th डे. आणि तरी गेम वाईड ओपन होता. जर काय आम्ही बॅटिंग चांगली नाही केली तर गेम हातातलं गेला असता. जर काय पार्टनरशिप्स करायला थोडा वेळ लागला असता, ड्रॉ झाली असते, आणि बॅटिंग जर का अग्रेसिव्हली केली असती तर मॅच जिंकणार होतो. तिन्ही ऑप्शन्स ओपन होते. आम्ही मॅच जिंकू शकलो. आणि त्यानंतर जी मला रिॲक्शन दिसली चेन्नईवर ग्राउंड्समनची, आणि नुसते ग्राउंड्समन नाही पण ह्यावेळेला पहिल्यांदा मला ॲक्च्युली ग्राउंड्स विमेन पण आल्या आणि बायका तिकडे सेलिब्रेट करत होत्या, विच इज व्हेरी अनलाइकली की बायका येऊन ओपन ग्राउंडवरती मध्ये फुल स्टेडियमच्या समोर सेलिब्रेट करणं. पण त्याने एक्झॅक्टली कळलं की तो मुंबईत जी झालेली घटना त्याचा केवढा मोठा इम्पॅक्ट झाला होता अख्ख्या देशावर. आणि आय फेल्ट की वी वर एबल टू गिव्ह एन ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल द पीपल इन इंडिया टू स्माइल इवन फॉर अ सेकंड. ते इंडियन टीमचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन मी समजतो, कारण आपण मॅच जिंकलो ती आणि वातावरण चेंज झालं होतं काही क्षणासाठी. टीममध्ये ऑब्व्हियसली होतं, पण द वन्स हू हॅड लॉस्ट देअर लव्ड वन्स ऑल्सो पॉसिबली वी वर एबल टू मेक देम स्माइल फॉर अ सेकंड. सचिन, गेल्या
वर्षी नोव्हेंबरमध्ये आमच्या सगळ्यांचं एक गोड स्वप्न संपलं जेव्हा तू रिटायर झालास. परंतु तू त्या इनिंगबद्दल जेवढा पॅशनेट होतास तेवढ्याच आता सेकंड इनिंगबद्दल पॅशनेटली बोलतोस. समाजकार्याच्या बाबतीत तू आता या कार्यक्रमाला आलायस हे सुद्धा म्हणजे अक्षरशः दुसरं काही नाही, केवळ चांगल्या सामाजिक कार्याला हातभार लावायला. म्हणून तुझे या सेकंड इनिंग बाबतचे काय प्लॅन्स आहेत, काय विचार आहेत, काय लोकांच्या कडनं तुझ्या अपेक्षा आहेत सहकार्याच्या बाबतीत? माझी एक विजन आहे जी मी एक्झॅक्टली माझ्या 40th बर्थडेला अनाऊन्स केले होते टी व्हीवरती की मला आयड लाईक टू लाईट अप ॲज मेनी विलेजेस ॲज पॉसिबल ज्यांना इलेक्ट्रिसिटीचा ॲक्सेस नाही आहे अजिबात. संध्याकाळी सनसेट नंतर त्यांचं लाईफ अख्खं डार्कनेसमध्ये जातं. आणि आजच्या दिवसात जर काय इंडियात असं कुठचं गाव आहे तर आय मीन वी नीड टू डू समथिंग अबाउट इट मला वाटतं. तर तो इनिशिएटिव्ह हाच आहे की सोलर लाईट्स तिकडे जाऊन लावावे गावात, जिकडे मुलांना संध्याकाळी शाळेतनं आल्यानंतर तिकडनं ॲटलिस्ट अभ्यास करता येतो, किंवा घरात आईला जर काय जेवण करता आलं आणि अख्ख्या फॅमिलीची काळजी घेता आली. मी समजलो की कुठच्याही घरात आई इज द बॅकबोन, आणि जर का आपण बॅकबोनला जर काय अजून आधार दिला आणि वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करू शकलो तर स्लोली मला वाटतं पण शुअरली आपण आपला देश बदलू इन टाईम टू कम. तर ती माझी विजन आहे. तिकडे हळूहळू एज्युकेशन पण घेऊन जाणं, त्यांना क्लीन ड्रिंकिंग वॉटरचा ॲक्सेस देणं आणि बऱ्याचशा गोष्टी करणं. मला वाटतं की गावात आयदर फार्मर्स किंवा फिशरमन, जेवढं मला तिकडे बऱ्याच लोकांकडनं तिकडे ऐकायला मिळालं की पोस्ट देअर वर्किंग आवर्स ते त्यांचा वेळ सगळा संध्याकाळी दारू पिण्यात घालवतात आणि पैसे त्याच्यावरती खर्च करतात. घरी बिचाऱ्या मुलांना किंवा बायकोला ऑलवेज असंच दिसायला मिळतं की आपला नवरा इज नॉट इन हिज सेन्सेस आणि कधी कधी अग्रेसिव्ह होतात. तर त्याचा एक ॲडव्हर्स इफेक्ट नेक्स्ट जनरेशनवरती पण होतो. मुलांना वाटतं की आयुष्य असंच असतं, विच इज नॉट द फॅक्ट. त्यांना आयुष्याची दुसरी बाजू पण दाखवणं. आय थिंक इफ वी ऑल कॅन स्टेप फॉरवर्ड अँड कॉन्ट्रीब्यूट इन व्हेरियस मॅनर्स, मला वाटतं आपण चेंज करू शकतो. संध्याकाळी वडिलांनाही ते आपण दाखवू शकलो की फॅमिलीबरोबर जर काय वेळ काढला तर इट इज फार मोर एन्जॉयबल दॅन जस्ट स्पेंडिंग ऑल युअर मनी इन ड्रिंकिंग, विच इज नॉट समथिंग दॅट वी वॉन्ट. एक बॉन्डिंग आपण क्रिएट केलं तर त्याचा नक्कीच एक पॉझिटिव्ह इफेक्ट होईल. आणि माझी हीच एक विनंती आहे सगळ्यांना की बरेचसे इनिशिएटिव्ज आता मी हळूहळू सुरू करायचा प्रयत्न करतोय. तर त्याच्यात जनरसली डोनेट केलं तर आपण प्रोग्रॅममध्ये आधी पण ऐकलं की इवन 5-10 रुपये दिले तरी चालतील. प्रत्येकाच्या खिशाच्या केपेबिलिटीप्रमाणे द्या. त्याच्यात काही लाजायची गोष्ट नाही आहे की मी एवढेच देणार आणि एवढ्या पैशाने काय होणार, 10 रुपयाने काही नाही होणार. पण जर काय 10 रुपये देणारे जर काय आपल्याला 10 लाख माणसं मिळाली तर ती रक्कम एक मोठी होऊ शकते. तर मी हेच म्हणेन. आणि थोडक्यात सुनंदने जे मला सांगितलं की त्यांना क्रिकेटर होतो, तर पहिली इनिंग वॉज ऑल अबाउट एक्साइटमेंट, थ्रिल, जॉय. आज जाऊन वेगवेगळ्या गोष्टी स्टेडियममध्ये मी करू शकत होतो. कधी कधी केल्या, कधी कधी नाही केल्या. प्रयत्न ऑलवेज होते. त्याचप्रमाणे सेकंड इनिंग्स इज मोर अबाउट सॅटिस्फॅक्शन. तर आय थिंक ह्या सेकंड इनिंग्समध्ये सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी माझ्या साईडने मी ऑलवेज प्रयत्न करेन, पण त्याच्यासाठी सगळ्यांचा आधार असणं इज रिअली इम्पॉर्टंट. आय एक्सपेक्ट दॅट फ्रॉम यू. थँक्यू. थँक्यू सो मच सचिन.